अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय यांच्या प्रारंभिक गायन आणि वादन परीक्षेसाठी शास्त्रीय संगीताच्या व्याख्या ज्या आहेत त्या आज आपण बघूयात. संगीत, गायन, वादन आणि नृत्य या तीनही कलांच्या एकत्रीकरणाला संगीत असं म्हणतात. ध्वनी आणि लय हे संगीताचे मूळ घटक आहेत. थाट किंवा मेल. थाट म्हणजे स्वरसमूह, राग निर्माण करण्याची क्षमता असलेली 7 स्वरांची रचना म्हणजे थाट. उत्तर हिंदुस्थानी संगीतात 10 थाट प्रचलित आहेत. स्वर, कानाला मधुर लागणारा, एकापेक्षा एक चढत जाणारा आणि विशिष्ट कंपन संख्येचा नाद म्हणजे स्वर. समय, राग गायनाच्या ठरवलेल्या विशिष्ट वेळेला समय असे म्हणतात. वादी स्वर, रागातील प्रमुख स्वराला किंवा रागात वारंवार येणाऱ्या स्वरास वादी स्वर किंवा राजास्वर असे म्हणतात. उदाहरणार्थ, भूप रागात वादी स्वर हा ग आहे. संवादी स्वर, रागामध्ये वादीच्या खालोखाल दुसरा महत्त्वाचा स्वर म्हणजे संवादी स्वर. यालाच प्रधान स्वर असेही म्हणतात. उदाहरणार्थ, भूप रागात संवादी स्वर ध आहे. आरोह, स्वरांच्या चढत्या क्रमाला आरोह असे म्हणतात. उदाहरणार्थ, सा रे ग म प ध नि सा. अवरोह, स्वरांच्या उतरत्या क्रमाला अवरोह असे म्हणतात. उदाहरणार्थ, सा नी ध प म ग रे सा. वर्ज्यस्वर, रागामध्ये अजिबात न लागणारा स्वर म्हणजे वर्ज्यस्वर. उदाहरणार्थ, भूप रागात वर्ज्यस्वर म आणि नी हे आहेत. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय यांच्या प्रारंभिक गायन आणि वादन परीक्षेसाठी शास्त्रीय संगीताच्या व्याख्या ज्या आहेत त्या आज आपण बघूयात. संगीत, गायन, वादन आणि नृत्य या तीनही कलांच्या एकत्रीकरणाला संगीत असं म्हणतात. ध्वनी आणि लय हे संगीताचे मूळ घटक आहेत. थाट किंवा मेल. थाट म्हणजे स्वरसमूह, राग निर्माण करण्याची क्षमता असलेली 7 स्वरांची रचना म्हणजे थाट. उत्तर हिंदुस्थानी संगीतात 10 थाट प्रचलित आहेत. स्वर, कानाला मधुर लागणारा, एकापेक्षा एक चढत जाणारा आणि विशिष्ट कंपन संख्येचा नाद म्हणजे स्वर. समय, राग गायनाच्या ठरवलेल्या विशिष्ट वेळेला समय असे म्हणतात. वादी स्वर, रागातील प्रमुख स्वराला किंवा रागात वारंवार येणाऱ्या स्वरास वादी स्वर किंवा राजास्वर असे म्हणतात. उदाहरणार्थ, भूप रागात वादी स्वर हा ग आहे. संवादी स्वर, रागामध्ये वादीच्या खालोखाल दुसरा महत्त्वाचा स्वर म्हणजे संवादी स्वर. यालाच प्रधान स्वर असेही म्हणतात. उदाहरणार्थ, भूप रागात संवादी स्वर ध आहे. आरोह, स्वरांच्या चढत्या क्रमाला आरोह असे म्हणतात. उदाहरणार्थ, सा रे ग म प ध नि सा. अवरोह, स्वरांच्या उतरत्या क्रमाला अवरोह असे म्हणतात. उदाहरणार्थ, सा नी ध प म ग रे सा. वर्ज्यस्वर, रागामध्ये अजिबात न लागणारा स्वर म्हणजे वर्ज्यस्वर. उदाहरणार्थ, भूप रागात वर्ज्यस्वर म आणि नी हे आहेत.